आज मी बनवणार आहे, माझा भाव येणार आहे बारका, तर मी भावासाठी आज बनवणार आहे मटण. तर हर्षद आलाय आता गावातनं मटण घेऊन, तर मी आज बनवणार आहे बोकडाच्या मटणाचा झणझणीचा रस्सा. तर हे आहे बघा मटण. तर मटण मी धुवून घेतलंय, त्याच्यामध्ये मीठ टाकते बघा, त्यानंतर हळद 1 चमचा टाकायचा. त्यात मस्त असं गावरानी मटण बनवायचं असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवा, खूप छान लागतं. आणि त्यात टाकणार आहे मी हा मसाला. तर हा मसाला फक्त मी खोबरं, जिरं, लसूण, कोथिंबीर याचाच आहे, इतर वस्तू मी काही वापरत नाही यात. तर गावरान पद्धतीचा वापर करायचा असेल तर एवढंच वापरायचं, छान होतं मटण. आणि हे बघा हलवून मी कुकरला लावणार आहे. तर छान असं मिक्स झालंय. तर आपण कुकरमध्ये तेल घालून घेऊया. तर हा कुकर, तर मी ह्यात घालणार आहे तेल. तर तेल गरम होत आलंय आपलं. तर तेल तापलेलं आहे, तर मी आता टाकणार आहे मटण. तर हलवून देऊ असं मस्तपैकी, तर लागू देत नाही. छान असं पाणी सुटूस तर याला झाकून ठेवायचं.